सेनगाव तालुक्यातील भानखेडा शिवारात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाने टिप्पर पकडल्यानंतर वाळू माफियांनी ग्राम महसूल अधिकाऱ्यासह मारहाण करून टिप्पर पळविल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी 6 जणांवर शुक्रवारी 1 ऑगस्ट रोजी पहाटे सेनगाव पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव ते येलदरी मार्गावर एका टिप्परमधून वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी समाधान गुटकडे यांना मिळाली होती। त्यावरून गुटकडे यांनी 3 ग्राम महसूल अधिकारी यांना सोबत घेऊन गुरुवारी 31 जुलै मध्यरात्री भानखेडा शिवार गाठले। या ठिकाणी पथकाने भानखेडा शिवाराजवळच वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले। त्यानंतर पथकाने चालकास टिप्पर पोलीस ठाण्यात घेऊन चला अशा सूचना दिल्या। त्यानंतर ग्राम महसूल अधिकारी अजय चोरमारे यांना टिप्परमध्ये बसविले। दरम्यान उपविभागीय अधिकारी गुटकडे यांचे वाहन पुढे आणि टिप्पर मागे धावत होते। यावेळी अचानक एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून MH 26 BC 9566 2 इसम व काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून MH 38 80 59 नवनाथ राठोड व इतर खाली उतरले। त्यांनी टिप्पर थांबवून त्यात बसलेले ग्राम महसूल अधिकारी चोरमारे यांना खाली खेचून दगडाने मारहाण केली। त्याशिवाय अश्लील शिवीगाळ केली। दरम्यान अचानक झालेल्या प्रकरणामुळे महसुलाचे पथक प्रतिकार करू शकले नाही। त्यानंतर 6 जणांनी वाळूने भरलेले टिप्पर घेऊन पळ काढला। या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी चोरमारे यांच्या तक्रारीवरून सेनगाव पोलिसांनी शुभम खिल्लारे राहणार ब्रह्मवाडी, नवनाथ राठोड राहणार बोडखा व इतर 4 शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। पोलीस निरीक्षक दीपक मस्के, जमादार पवन चाटसे, सुभाष चव्हाण पुढील तपास करीत आहेत।